ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी वेगळ्या पद्धतीची पण झटपट अशी भेंडीची भाजी करणार आहोत. तुम्ही खूपदा भेंडीची भाजी केली असाल, पण अशा पद्धतीने कधी केली आहे का? हे सुद्धा मला नक्कीच सांगा. कारण की खूप जास्त वेगळ्या पद्धतीची आहे. ज्यांना भेंडी आवडत नाही ना, त्यांच्यासाठी तर आवर्जूनच करा. कारण की ते जर ही भेंडी खाल्ली ना, तर अगदी नेहमी याच पद्धतीने तुम्हाला भेंडी करायला लावतील. इतकी जास्त ही भेंडी अप्रतिम होते, त्यामुळे प्रत्येकाने केलीच पाहिजे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे ना मी अर्धा किलोला थोडीशी कमी अशी भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी मी 2 जणांसाठी करते त्यानुसार घेतलेली आहे. तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर त्यानुसार भेंडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. भेंडी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि मग नंतर बघा अगदी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं असेल, की अगदी नेहमी भेंडी आपण कट करतो ना त्याच पद्धतीने आहे किंवा मग त्याच पद्धतीने आपण भाजी करणार आहोत. पण असं अजिबातच नाही आहे. नेहमीसारखीच आपल्याला ही भेंडी कट करायची आहे, पण भाजी करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. आता एका साईडला गॅसवरती कढईमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी तेलावरती छान असं तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण घातलेला आहे. रेसिपी खूप जास्त झटपट बनणारी आहे आणि अगदी छोटा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुमचासुद्धा वेळ वाया जाणार नाही. आता बघा लसूणसुद्धा छान असा परतून झाला आहे. त्याचबरोबर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक लहान आकाराचा टोमॅटो मी बारीक असा कट करून घातला आहे. कांदा टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, कारण की भेंडीसुद्धा इथे मी जास्त प्रमाणात वापरलेली आहे. पण जर तुम्ही थोडी वापरत असाल ना, तर मग कांदा टोमॅटोचं प्रमाणसुद्धा कमी करा. आता कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ घालूया. अशा पद्धतीने कांदा टोमॅटो शिजताना जर तुम्हीसुद्धा मीठ घातलं ना, की तुमचा वेळसुद्धा वाचतो. कारण की घाईच्या गडबडीमध्ये सकाळचा डबा असतो, त्यामध्ये जर आपल्याला ही भाजी करायची झाली ना, तर अगदी झटपट बनते. आता बघा 1 ते 2 मिनिटामध्ये आपला कांदा टोमॅटोसुद्धा छान असा शिजून झाला आहे आणि मऊसूतसुद्धा पडलेला आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहेत. अगदी बेसिक मसाले आहेत, जास्तीचे कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत. अर्धा चमचा इतपत हळद घालून घेतलेली आहे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घातला आहे, 1 ते 1.5 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला खूप जास्त तिखट झणझणीत अशी भेंडी आवडत असेल ना, तर यामध्ये तुम्ही लाल तिखट वाढवू शकता. 1 चमचा मी इथे बेडगी मिरचीसुद्धा घातलेली आहे. त्याने भाजीला जो रंग आहे ना, तो खूप छान येतो. त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. 2 चमचे इथे मी धना पावडर घातलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातला आहे. किचन किंग मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला घालू शकता, पावभाजी मसाला वापरू शकता किंवा मग मटण मसाला वापरला तरी चालेल. आता फोडणीलाच थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मसाले तेलावरती छान असे फ्राय करून घेऊया. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण ही भेंडीची भाजी करणार आहोत. अगदी झटपटसुद्धा बनते, पण टेस्टला म्हणाल ना तर अगदी वेगळी लागते. मुलांना तर खूप जास्त प्रमाणात भेंडी आवडते, तर त्यांच्यासाठी नक्कीच आवर्जून करा. आता मसाला छान असा परतून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण सगळी भेंडी कट करून घेऊया. तुम्हाला जर भेंडी दुसऱ्या पद्धतीने कट करायची असेल, आडवी किंवा मग हुब्या-हुब्यासुद्धा काही-काही लोकं भेंडी कट करतात. तशीसुद्धा तुम्ही या भाजीसाठी भेंडी कट करू शकता. म्हणजे दिसायला ना अजून जास्त छान दिसते आणि वेगळीसुद्धा दिसते. आता बघा सगळी भेंडी आपण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेंडी शिजायला ना इथे मी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे. पाहू शकता इथे भेंडी अजून आपली काही शिजलेली नाही आहे. एक 50 ते 60% इतपतच भेंडी शिजून घेतली आहे मी. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरभरीत असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट जास्त आवडत असेल ना भेंडीमध्ये, तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. पण इथे थोडीशी भेंडी मोकळी होण्यासाठी मी 2च चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. आता कूट घातल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. पाहू शकता इथे भाजीला रंग किती छान आलेला आहे. अगदी कशासोबतही ही भाजी तुम्ही खाऊ शकता. चपातीबरोबर, भाकरी सोबत किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावायला. अगदी अप्रतिम लागते आणि झटपटसुद्धा बनते. कूट घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊया आणि भेंडी आपली छान अशी शिजवून घेऊया.
बघा अगदी परफेक्ट अशी भेंडी शिजून घेतली आहे आपण. खूप जास्त चिवटसुद्धा होत नाही, अगदी झटपटसुद्धा बनते आणि बघा अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही भेंडी तयार झालेली आहे. थोडीशी खरपूस झाली ना की खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. वरनं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. तर आजची ही झटपट बनणारी भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.